श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे शहीद जवानांच्या आदरांजलीच्या सभेत विसापूरचे माजी सरपंच जब्बार सय्यद यांनी भारत देशाविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे विसापूर आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे। पुलवामा येथील आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विसापूर मध्ये शहीद जवानांच्या आदरांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला। तर यावेळी आयोजित सभेत माजी सरपंच जब्बार अमीर सय्यद याने पाकिस्तान भारताला भिकारी बनवून कटोरी घेऊन भीक मागायला लावेल, पाकिस्तान मध्ये तेवढा दम आहे असं देशविरोधी वक्तव्य केलंय। तर या वक्तव्यामुळे विसापूर गावात मोठा तणाव निर्माण होऊन विसापूर गाव बंद करून या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। तर घटनास्थळी बेलवंडी पोलिसांनी दाखल होत जब्बार याला अटक केलं। त्याच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात राजाराम जठार यांच्या फिर्यादीवरून 153 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा श्रीगोंदा तालुक्यातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। काय झालं साहेब आता पुढे? काल विसापूर गावामध्ये रात्रीच्या वेळी जब्बार सय्यद आमिर या व्यक्तीने राष्ट्रीय एकात्मतेस बाधा होईल अशा प्रकारचं वक्तव्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। 153 ब प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत लगेच घेऊन जातो त्याला। रात्रीपासून शांतता रात्री कळलं नसतं, आम्ही रात्रीच उचललं असतं की त्याला। बरं का हो साहेब, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत गाव बंद राहणार आहे। आज लोक थोडे आहेत, आम्ही एकदम शांततेच्या मार्गाने घेतलेला आहे। लोक आहेत विसापूरचे, मला माहिती आहे। मी 1 वर्षापासून इथं काम करतोय। उद्या अजून पंचकृषीला वगैरे बाहेर माहित नाहीये कुणाला। दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले अनेक जवान शहीद झाले। त्या निमित्तानं विसापूर गावामध्ये काल संध्याकाळी शोकसभा आयोजित केली होती। शांततेच्या मार्गाने कॅन्डल मार्च काढून शोकसभा घेतली। त्या शोकसभेमध्ये सदर इसम जब्बार सय्यद हा दारू पिऊन आला आणि आरवेच्या असं भाषण करू लागला की भारत देश हा भंगार आहे, कंगाल आहे, ते भीक मागतो, त्याला पाकिस्तान कधी मोडून काढू शकतो असं अभद्र मत व्यक्त करून या ठिकाणी त्यांनी देशद्रोह केलेला आहे। त्याच्यावर देशद्रोहाची कारवाई व्हावी म्हणून या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी रस्ता रोको आयोजित केलेला आहे। एकदम शांततेच्या मार्गाने केलेला आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने हजर झालेला आहे। पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, त्याला तुम्ही ताबडतोब अटक करावी। त्याला जर अटक केली नाही तर त्याच्या साधन संपत्तीचं या ठिकाणी नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी पोलिसांची राहील। तरी त्यांनी त्याला अटक करावा आणि अटक करून आमच्या समोरून त्याला अटक करावं, तरच आमचा इथं रस्ता रोको या ठिकाणी चालू राहिला। काल जो विसापूरमध्ये कॅन्डल मार्च काढला होता, त्या कॅन्डल मार्चच्या निमित्तानं आपण सर्व जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण विसापूर गाव सगळं त्या ठिकाणी विसापूरमध्ये जमा झालेलं होतं। तर त्या ठिकाणी पंचकृषीमधले सर्वच लोक जमा झालेले होते। तर त्या ठिकाणी श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम चालू होता, श्रद्धांजली देत असताना जब्बार सय्यद यांनी जी श्रद्धांजली दिली त्यामध्ये त्यांचं वक्तव्य असं होतं की ते पूर्ण देशाच्या विरोधातलं होतं। देशाबाबतीत त्यांचं एकही वाक्य देशाच्या जवानांनी, आपल्या देशातल्या ज्या जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती जी देशासाठी दिलेली त्यांना अनुसरून एकही वाक्य नव्हतं त्यांचं अजिबात सुद्धा। त्यांचं पूर्ण विरोधातलं बोलणं होतं, देशद्रोहासारखं। तर त्यांना आत्ता शासनाने इथं डिपार्टमेंटने अटक केलेली आहे आणि अटक करून त्यांच्यावरती 153 देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे। 153 ब चा काहीतरी गुन्हा दाखल केलेला आहे। तर विसापूरच्या सर्वांच्याच वतीने माझं एकच म्हणणं आहे की त्यांना योग्य ती त्यांच्यावरती कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी, कडक कारवाई त्यांच्यावरती व्हायला पाहिजे। प्रतिनिधी योगेश चंदन सह जितेंद्र आढाव, NTV न्यूज मराठी, श्रीगोंदा, अहमदनगर।